थांब. काय रे, सकाळपासून बाहेर होतास? कुठे गेला होतास? बाहेर गेलो होतो. अरे बाहेर म्हणजे कुठं? काम होतं. कमाल आहे सिद्धिराज. हे काय उत्तर देण्याची पद्धत झाली काय तुझी? हे घर आहे, तुम्ही कुठं जाताय, काय करताय हे घरच्यांना माहीत असायला हवं की नको? भावनाला भेटायला गेलो होतो. तेव्हा असं सांगायचं, मी भावनाला भेटायला गेलो होतो. हं? बरं मला सांग, कशी आहे आमची भावना? तिची तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो, भावनाला काय झालंय? म्हणजे एकदम टणटणीत आहे. वा, नाही म्हणजे कसं आहे, बीपीचा त्रास वगैरे तर नाही ना तिला झाला? तुला कसं माहिती की भावनाला बीपीचा त्रास येते? तू पण ना सिद्धिराज, ते पांढरे केस बघतोयस ना, हे असेच उन्हात पांढरे झालेले नाही आहे. आजवर खूप बाळणपणं पाहिली आहे, गरोदरपणात बाळणपणात काय काय काळजी घ्यायची असते हे मला चांगलं माहिती आहे रे, म्हणून विचारलं. नाही असेलच, पण भावना एकदम ओके, टेन्शनचं काहीच कारण नाही. काय तिच्या बहिणीचं लग्न आहे ना, म्हणून सध्या जरा आनंदातच आहे. आणि ती आनंदातच राहू दे. हो रे बाबा, अशीच आनंदात राहू दे. हा, हो पप्पा, हे काय बघताय तुम्ही? हे बघा. संपतराव गाडे पाटील यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये निवृत्तीची चर्चा. हा काय मूर्खपणा आहे? हो पप्पा, किती दिवस झाले तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा निघाला नाही आहात. मतदारसंघामध्ये लोकांमध्ये ही चर्चा आहे की एकतर तुम्ही गंभीर आजारी तरी आहात किंवा मग राजकारणातून तुम्ही रिटायर्ड तरी होणार आहात. पण आदिराज, कुणी पसरवली या बातम्या? अरे मी तर एकदम धडधाकट आहे. मला वाटतं ना, मुद्दाम कोणीतरी करत असावं. हे बघ, आत्ताच्या आत्ता जा आणि मीडियामध्ये प्रेस नोट पाठवा की संपतराव गाडे पाटील 100 नंबरी फिट आहेत आणि राजकारणातून कुठेही बाहेर जाणार नाहीत. ज्या कोणी ही बातमी पसरवली आहे ना, त्याला चांगला सोडून काढा. पप्पा, अहो बातमी पसरवली आहे हे शोधायला बाहेर कशाला चाललात तुम्ही? तुम्हाला त्या व्यक्तीला सोलायचं आहे ना, मग मलाच सोडा ना.